ओम आणि आपण पाहतो प्रत्युष ही जोडी मैदानामध्ये तेजस इथून मात्र गोलंदाजी मार्क वरती असेल. स्ट्रायकेटला ओम आणि यष्टांच्या पाठी आपण पाहतो एक लहान खेळाडू कार्तिक. स्वप्नील आपण आता पाहतोय मेन पंचांच्या भूमिकेत, त्यांना आता मात्र कामगिरी बजावायची. तेजस लेफ्ट आर्म राऊंड विकेटने पहिला चेंडू ओम साठी हलका त्याने आपण पाहतोय दिशा दिली आणि डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू चालला एक धावेने. इथून मात्र खातं खुलं झालंय गुडामे ब्रदर्स या संघाचं. पुन्हा एकदा ड्रायचा फटका आहे. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे मात्र त्यांना हुलकावणी देत चेंडू चाललाय सीमा पार. 4 धावांसाठी आलाय चौकार. 2 चेंडू आणि आता मात्र आपण पाहतोय 5 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा ड्रायचा फटका आहे. डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी चेंडू जातो. याच दरम्यान आपण मान्यवरांचा मान सन्मान करणार आहोत. तर भानुदास जी गायकवाड साहेबांना विनंती आपण ह्या आपल्या शुभस्ते करूया आपण मंगीजी गायकवाड साहेबांचा शुभ सन्मान. रनआउटचा चान्स होता आणि फलंदाज बाद. प्रत्युष आपण पाहतोय गोल्डन डकची शिकार. मंगेशजी गायकवाड आपण पाहतोय यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. वाडा प्रीमियर लीग 20-25 हे पर्व आपण पाहतोय 4थं. तदनंतर मी विनंती करेल गणपतजी निरगुडा साहेबांना आपण आपला देखील सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. अजिंक्य आपण पाहतोय युनिट नंबर 3 वरती. कॅचची संधी आणि फलंदाज बाद. तदनंतर रमेशजी मयकर साहेबांना देखील विनंती आपण आपला देखील सन्मान करण्यात येईल. नक्की घडलंय का मैदानामध्ये हे देखील बघणं गरजेचं आहे. रनआउट असं सांगितलंय लेग पंचांनी आणि फलंदाज अजिंक्य बाद होतोय आणि आता अविनाश मैदानामध्ये जातील. सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. 2 फलंदाज आता मात्र स्वस्तात बाद झालेत. ओम जो या आधीच्या सामन्यामध्ये आपण पाहतोय ज्याने सामनावीराचा पुरस्कार पटकावलाय त्याला इथून मात्र पुन्हा एकदा आपल्या खांद्यावरती जबाबदारी घ्यावी लागेल. त्याच्याच दरम्यान आपण पाहतोय सुनीलजी गायकवाड साहेब यांचं देखील आगमन झालं. त्यांना देखील विनंती आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचा. पहिल्या षटकामध्ये धावा बनल्यात आपण पाहतोय. सहा धावा आहेत धावफलकावरती. 2 गडी मात्र गमावलेत गुडामे ब्रदर्स या संघाने. गोलंदाज संदेश सेकंड स्पेल मध्ये. पहिला चेंडू इथून मात्र ताकद जरूर होती मात्र चेंडू आपण पाहतो बॉक्सच्या आत आडला गेलाय. कुठली धाव नाहीये. स्टेप आउट झाले. बॅटची कडा होती. यष्टीरक्षक आपण पाहतो कार्तिक बीट झाले आणि डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव मिळेल. 2 चेंडूवरती फक्त 1 धाव आता आली. फुलटा चेंडू टॅप केला. क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू चाललाय सीमा लगत 4 धावांसाठी. धावा इथून मात्र आता जमवायला सुरुवात केली आपल्या संघासाठी ओमने. पुढील चेंडू पुन्हा एकदा फुल टॉस होता. व्यवस्थित बॅट वर घेता आला नाही. थोडस आपण पाहतो स्लिप झाला ओम आणि हवा तसा फटका त्याला खेळता आला नाही. 4 चेंडू फेकून झालेत. पुन्हा एकदा नो चेंडू आहे. बॉक्सच्या बाहेर जरूर मारला मात्र धावा मिळतील फक्त 1 नोच्या स्वरूपात.
पुन्हा एकदा टॅप केला आणि 2 धावेसाठी फटका आपण पाहतोय. आणि सर्व खेळाडूंना विनंती, आपण टाळ्या वाजवायच्या जेव्हा जेव्हा मात्र चांगल्या प्रयत्न मैदानामध्ये एखादा गोलंदाज किंवा फलंदाज दाखवेल. 2 षटकांची समाप्ती होती. धावफलकावर धावा 2 गडी बाद 15. स्ट्राईकला आता ओम पुन्हा एकदा कुणाल गोलंदाजी मार्क वरती. हा पहिला फटका चांगला होता, तिथे मात्र क्षेत्ररक्षक तेजस त्याला पायाला लागून डिक्लेअर झोन मध्ये 2 धावेंसाठी हा चेंडू गेलाय. धावफलकार आता धाव होतील 17. हा चेंडू नो आहे आणि एकंदरीत आता ही 1 धाव मिळेल. पुन्हा एकदा आपण पाहतो सॉफ्ट हँडने खेळून काढलाय. पायामधला बॉल ऑन साइडला, तिथे क्षेत्ररक्षक होते तैनात, कुठली धाव मिळणार नाही. पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये तेजस उपस्थित आहे. आता मात्र थोडीशी मिसफिल्ड होत्या, 1 धाव मिळते. स्ट्राईक इनला आले आता अविनाश. उलटा चेंडू आहे. पुन्हा एकदा सरळ रेषेत खेळले होते. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक तेजस आपण पाहतोय, त्यांनी मात्र चेंडू अडवण्याचा चांगला प्रयत्न केला, मात्र डिक्लेअर झोन मध्ये त्याला आदळून चेंडू गेलाय. आता मात्र सॉफ्ट हँडने खेळायचा होता, मात्र बॉक्सच्या बाहेर चेंडू मारला आणि अविनाश होत आहेत बाद. हा चेंडू ड्राईव्ह केलाय, चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक होता, त्याला बीट करून चेंडू चाललाय सीमा पार चौकार साठी आणि पहिल्या सत्राचा खेळ झाला समाप्त. धावफलकावर एकंदरीत धावा आहेत 25 आणि 26 धावांचं टार्गेट असेल. आपण पाहतो साई श्रद्धा वॉरियर्स या संघासमोर. सेकंड इनिंगला सुरुवात होते. तेजस आणि संदेशी मैदानामध्ये जोडी. पहिला चेंडू आपण पाहतो, बॅटशी कडा आहे, मात्र यष्टीरक्षक रविदादा आपण पाहतो यष्ट्यांच्या भूमिकेत, त्यांनी चेंडू चांगला अडवला. पहिला चेंडू निर्धाव. पुढील चेंडू आपण पाहतो, ड्रायचा फटका आहे, चाललाय डिक्लेअर झोन मध्ये आणि मिळतील ह्या 2 धावा. दोन धावा धावफलकावरती. चांगला फटका होता आणि त्याच उत्तम दर्जाचा आपण पाहतो क्षेत्ररक्षण झालंय गोलंदाजाकडून. पुन्हा एकदा चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक तिथे आहेत तैनात, कुठली धाव मिळणार नाही. याच दरम्यान आपण पाहतोय वांगणी ग्रामपंचायत सदस्य सौभाग्यवती दीपाली कांबळेताईंचं आगमन झालंय. त्याचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत. यावेळी क्लीन बॉल, फलंदाज बाद, उसळी कमी होता, चेंडू राहिला डीप आणि तेजसला परतावं लागेल माघारी. आणि वांगणी ग्रामपंचायत सरपंच
सौभाग्यवती वनिताताई आढाव साहेबांना मॅडम विनंती आपण आपल्या शुभस्ते ताईंचा सत्कार करायचा. पहिल्या झालेल्या षटकाची समाप्ती धावफलकावर धावा आहेत एकंदरीत 10 धावा. 6 धावा झाल्या 26 धावांचं लक्ष. आता याचाच अर्थ की येणारे चेंडू आहेत 12 करायचे आहेत. 20 धावा पहिला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. धावा मिळतील एक धाव मिळेल. पुन्हा एकदा बॉलर बॅक ड्राईव्ह स्वतः संगमक आपण पाहतोय. रविदादा गोंडांब्या गोलंदाजी मार्क वरती आहे. आधीच्या सामन्यामध्ये देखील त्यांनी चांगली गोलंदाजी केली होती. पुन्हा एकदा तेच गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा ड्राईव्हचा फटका क्षेत्ररक्षक आहे. रनआउटचा चान्स इथून मात्र बेधुंद थ्रो केला होता आपण पाहतोय मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाने आणि चांगलं यष्टीरक्षण त्यांनी केलं. पुन्हा एकदा डाऊन द लेग चेंडू होता वाईट बॉल आहे. संदेश आपण पाहतो स्ट्रायकिंग एंडला. पुन्हा एकदा सोडून दिला आणि यस नो बॉल आहे. पिचच्या बाहेर हा चेंडू हाताळला रविदादा यांनी आणि पंचांनी दंडित केले. नो बॉल. बॅटची कडा पाठीमागे यष्टीरक्षक अविनाश तैनात आणि धाव मिळणार नाही. उलटा चेंडू आहे. क्षेत्ररक्षक तिथे चांगलं झालंय. टाळ्या झाल्या पाहिजेत क्षेत्ररक्षक कारण स्वतःला झोकून दिलं पूर्णपणे बॉल वरती आणि चांगला चेंडू जो मात्र चौका पार गेला असता त्याला मात्र अडवलाय. पुढील चेंडू पडल्यानंतर घिरकी घेतली आहे आणि सरळ जाऊन अडवलाय यष्टांवरती. फलंदाज होईल संदेश बाद. दहा धावा झालेत. 6 चेंडू आणि 16 6 चेंडू 16 धावांची गरज. पहिला चेंडू वरती क्लीन बोल्ड. कुणाला परतावं लागेल माघारी. फलंदाज बाद होतोय. अजूनही 5 मध्ये करायच्या 16. पुढील बॉल चालला सीमा पार. चांगला फटका सजवला आपण पाहतोय साहिलने आणि आता त्याने मात्र समीकरण सोपं केलं. येणारे 4 चेंडू करायच्यात आता 12 धावा. पुन्हा एकदा स्टेप आउट झाले होते. डान्सिंग डाऊन द ग्राउंड लेग ब्रेक. 6 चेंडू आपण पाहतो गोलंदाजाने हाताळलाय आणि चेंडू आलाय निर्धाव. 3 चेंडू 12 धावा. स्टेप आउट झाले. चेंडू पुन्हा एकदा हाताळलाय यष्टावरती. फलंदाज होतोय साहिल बाद. ज्या साहिलने तर मात्र साई श्रद्धा वॉरियर्स या संघासाठी आशा पल्लवित केल्या होत्या. 2 चेंडू होता 12 धावांची गरज. चौकार वसूल केलाय.
पुन्हा एकदा चौकार आणि आपण पाहतोय कार्तिक इथून मात्र फलंदाजीसाठी आला होता. 12 धावांची गरज होती. 2 चौकार त्याने ठोकल्या आणि सामना पाहतो आपण